दोघं पण एकमेकांच्या कुशीत निवांत झोपलेले होते. काही वेळाने आविर्भावला जाग येते. तो पाहतो तर अवनी त्याला मिठी मारून झोपलेली असते. आविर्भाव खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो. ती झोपमध्ये हलते तशी तिच्या अंगावरची ब्लँकेट खाली सरकते आणि तिच्यावरच्या अंगावर कपडे नसल्यामुळे तिचं ते सौंदर्य बघून आपला हिरो प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो. ते बघून त्याचा पण कंट्रोल सुटत चालला होता आणि न राहून त्याचे हात तो तिच्या सर्वांगावरून फिरवत असतो. आविर्भाव खूप प्रेमाने हात फिरवत होता आणि त्याच्या स्पर्शाने झोपमध्ये पण ती हलत होती. ती हलत त्याला घट्ट मिठी मारते. तिच्या वागण्याचं त्याला हसू येतं. तो पण अवनीला घट्ट मिठीत घेतो आणि तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असतो. तिच्या कानावर किस करत माझी छोटी बायको म्हणतो. तोच त्याचे लक्ष घड्याळाकडे जातं आणि तो पाहतो तर 11 वाजून गेलेले असतात. अवनीकडे पाहत, आज माझ्या बायकोचं अजून उठायची इच्छा नाहीये वाटतं. तो हळूच तिला आवाज देतो. स्वीटी उठ ना गं, किती वेळ झोपणार आहेस? बघ किती वाजलेत. बघ तरी किती उशीर झाला आहे ते. अवनी फक्त झोपमध्ये म्हणते, पण डोळे मात्र काही उघडत नाही. तिच्याकडे बघून वाटत नाही ही उठेल म्हणून. आणि आज ऑफिसला गेलो नाही तर ते दुसरं कार्टून फोन करून विचारेल. त्यापेक्षा मी आधीच मेसेज करून देतो त्याला. आणि तो रोहनला मेसेज करतो त्याला यायला उशीर होईल म्हणून. तो मोबाईल ठेवून पुन्हा अवनीकडे प्रेमाने पाहत असतो. त्याला आता तिचे खूप लाड करावेसे असे वाटत होते, कारण झोपमध्ये पण ती कमालीची सुंदर दिसत होती. शेवटी न राहून तो तिला गुदगुली करायला लागतो आणि त्याच्या स्पर्शाने ती हलत झोपमध्येच बडबड करते, अहो प्लीज ना, झोपू द्या ना. पण आविर्भाव ऐकत नाही. त्याने तिला सरळ केले आणि तिच्यावरून आला आणि तिच्या पूर्ण चेहऱ्यावर त्याचे ओठ फिरवू लागला. आता ती खडबडून जागी झाली आणि त्याला समोर बघून ती लाजते आणि तिचे डोळे बंद करून घेते. बायको काय ही, किती लाजणार? आता तू जेव्हा जेव्हा लाजणार तेवढं जास्त प्रेम मी करणार तुझ्यावर. मग आता तू ठरव. आणि तो पुन्हा त्याचे ओठ तिच्या मानेवरून फिरवत असतो. त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने तिला असह्य झाले होते. त्याचा स्पर्श तिला वेडावत होता. तो तिच्या ओठांचा ताबा घेतो आणि तिला किस करत असतो. ती पण त्याला साथ देत असते. बराच वेळ दोघं एकमेकांना किस करत असतात. त्यांचे श्वास जवळ होतात तसे ते बाजूला होतात. आय लव्ह यू बायको, तो तिला मिठीत घेत म्हणतो. ती पण त्याच्या चेस्टवर ओठ टेकवत आय लव्ह यू टू म्हणते. बायको, पूर्ण दिवस असाच घालवायचा असेल तर मला अजिबात प्रॉब्लेम नाहीये, पण आपल्याला जावं लागणार आहे. ऑफिस जरी तुझ्या नवऱ्याचे असले तरी खूप काम पेंडिंग आहे. कळतंय ना मी काय म्हणतोय ते? अहो 5 मिनिट. बायको 5 मिनिट करत आता गुड आफ्टरनून होईल. तशी अवनी ओरडत, काय हो राणी, 12 वाजायला 5च मिनिट बाकी आहे. तशी ती गडबडून उठते. अहो मी पटकन माझं आवरते. आणि ती उठून जाणार तोच तिच्या लक्षात येतं अंगावर कपडे नाहीये म्हणून. ती पटकन ब्लँकेट घेते आणि गुंडाळून पळतच बाथरूममध्ये जाते. तिच्या वागण्याचं त्याला हसू येतं. खरंच वेडी आहे माझी बायको, किती लाजते. ती पटापट आवरून बाहेर येते. तोच रामू काकांना फोन करून नाश्ता बनवायला सांगतो. काही वेळाने बाहेर येते आणि तिचं आवरत असते. ती आल्यावर आविर्भाव आत जातो आणि त्याचं आवरून तो पण बाहेर येतो. ते दोघं खाली येतात. रामू काकांनी नाश्ता बनवला होता. काका दोघांना वाढून देतात आणि त्यांचं काम करत असतात. दोघं पण पटापट नाश्ता फिनिश करतात आणि जायला निघतात. तोच गाडी चालवत असतो, पण मध्येच त्याची गाडी सिग्नलवर थांबते. त्याच्या साईडची विंडो ओपन असल्यामुळे त्याच्या शेजारी स्कूटीवरती एक मुलगी असते. ती आविर्भावकडे पाहत असते. आविर्भावचे मात्र त्या मुलीकडे लक्ष नसते. ती मुलगी हात हलवून त्याच्याकडे लक्ष तिच्याकडे केंद्रित करते. आविर्भावचे लक्ष त्या मुलीकडे जाते. ती मुलगी हात हलवून हाय म्हणते. तो पण हात हलवून तिला हाय करतो आणि हे सगळं त्याच्या शेजारी बसलेली त्याची बायको पाहत असते आणि रागाने एकदा आविर्भावकडे आणि एकदा त्या मुलीकडे पाहत असते. त्याच्या लक्षात येताच तो नॉर्मल चेहरा ठेवत तिच्याकडे पाहतो तर ती रागाने खिडकीतून बाहेर पाहते. आविर्भाव मनातच कपाळाला हात मारत, काय गरज होती हाय करायची. आता माझ्या छोट्या बायकोची समजूत काढायला वेळ लागेल मला. सिग्नल सुटल्यानंतर तो थोडं पुढे जाऊन गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवतो. अवनी अजून पण रागाने पाहत असते. तो तिचा हात पकडत, बायको काय झालं? ती तोंड वाकडं करून, शेजारी बायको असताना दुसऱ्या मुलीला हाय कसं करू शकतात तुम्ही? ते माझ्याकडून चुकून झाले. हो का? मग मी जाते इथून ऑटो करून. तुम्ही जा त्या मुलीसोबत. बायको एवढी का चिडतेस? तो तिला समजवण्याच्या सुरात म्हणाला. तो तिचा चेहरा त्याच्याकडे वळवतो आणि ओंजळीत घेत तिच्या डोळ्यात पाहत असतो. बायको, अशा कितीही मुलींनी मला हाय करू दे, पण माझ्या हृदयाची राणी तर तूच आहेस. ती जागा फक्त तुझी आहे.
तुला सोडून ती जागा कोणीही घेऊ शकत नाही. त्याने हळूच तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तिने पण त्याला घट्ट मिठी मारत, अहो, ते तुम्ही फक्त या अवनीचे आहात. तुमच्यावर फक्त या अवनीचा हक्क आहे, बाकी कुणाचा नाही. हो बायको, मी फक्त तुझाच आहे. बरं, निघायचं आपण. तशी ती बाजूला होते. आता तिचा राग कुठला कुठे पळून गेला होता. काही वेळाने ते तिच्या पप्पांच्या घरी पोहोचले. ते दोघं सकाळी येणार आहे म्हणून आईंनी जावयासाठी जेवणाचा बेत केला होता. पण अविर्भावला अजिबात वेळ नसल्यामुळे तो टिफिन पॅक करायला सांगतो. सगळ्यांना भेटून तो जायला निघतो. काही तासांनी ऑफिसला पोहोचतो. तो लंचच्या वेळेला पोहोचतो. तो येताच रोहन टिफिन घेऊन त्याच्या केबिनमध्ये येतो, त्याची मस्करी करत. भाई, मला वाटले होते सासरी गेला आहे तर जेवण करून येशील. अविर्भाव त्याच्याकडे पाहत. हो हो, माझ्या सासूबाईंनी दिला आहे टिफिन. त्या म्हणत होत्या माझ्या भुक्कड भावाला भूक लागली असेल ना म्हणून टिफिन पाठवला आहे त्यांनी. रोहन ओठांवरून जीभ फिरवत, दे पटकन, काय पाठवले आहे. आणि तो पटकन टिफिन ओपन करतो. अविर्भाव त्याच्याकडे पाहत भुक्कड म्हणतो. ते दोघं जेवायला सुरुवात करतात. भाई, काय जेवण बनवले आहे तुझ्या सासूबाईंनी. खूप छान. अविर्भाव मनात विचार करत, खरंच जेवण खूप टेस्टी बनवले आहे. ते पूर्ण टिफिन चाटून पुसून खातात आणि नंतर त्याच्या कामात बिझी होतात. अवनीने अविर्भावला सांगितले होते तिला घ्यायला या म्हणून, पण त्याचा खूप महत्त्वाच्या मीटिंग असल्यामुळे त्याला जमत नाही. ती पण समजून घेते. इकडे आई त्यांच्या मैत्रिणीसोबत बोलत होत्या. त्यांची मैत्रीण गावाकडची होती आणि त्यांच्या मुलीचं ॲडमिशन पुण्याला कॉलेजमध्ये झालं होतं. ती मुलगी पहिल्यांदा पुण्याला येत होती, पण अविर्भावच्या फॅमिलीमधील सगळ्यांना ती ओळखत होती. कारण आई अधूनमधून रोहन, अविर्भाव आणि निसर्गा लहान असताना त्यांना घेऊन जायच्या त्यांच्याकडे. त्यात ती मुलगी रोहनच्या वयाची असल्यामुळे रोहन आणि तिची चांगली गट्टी होती. आता फक्त जास्त बोलणे नसले तरी अधूनमधून ती रोहनला मेसेज करायची आणि फोन करून त्याच्याशी गप्पा मारायची. रोहन पण ॲज अ फ्रेंड म्हणून तिच्याशी बोलत होता. पण त्या मुलीच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळं सुरू होतं. आणि आई आणि निलिमाच्या आईसोबत बोलणं झाल्यानंतर अविर्भावची आई तिच्या मैत्रिणीला म्हणतात, तू काळजी करू नकोस, निलिमाला पाठव आमच्याकडे. निलिमासोबत तिचा पण वेळ कसा जाईल तिला कळणार नाही. निलिमाच्या आईचं टेन्शन कमी होतं, कारण आता ती त्यांच्या मैत्रिणीच्या घरी राहणार होती. बरं, तिचे बाबा येतील संध्याकाळपर्यंत तिला सोडायला. हो हो, चालेल, आई हसून बोलतात आणि काही वेळ बोलून फोन ठेवतात. निलिमा येईल म्हणून त्या हॅपी असतात. त्यांना निलिमाचा स्वभाव कसा आहे हे माहिती होते, पण त्यांना तिच्या स्वभावाची एकच बाजू पाहिली होती. ती नेमकी कशी आहे हे अजून पण रोहनच्या आईला माहिती नव्हतं. त्यांनी तिच्या काळजीसाठी तिला त्यांच्या घरी राहायला परमिशन दिली होती. ती संध्याकाळी येणार म्हणून त्या लवकर जेवण बनवायला घेतात. असाच दिवस निघून जातो आणि निलिमा त्यांच्या घरी येते. तिला सोडून तिचे बाबा निघून जातात. आई तिला एक सेपरेट रूम देतात. तिचं सामान ती तिथे लावत असते आणि आईशी गप्पा मारत असते. अवनी गेल्यापासून त्यांच्याशी गप्पा मारायला कुणीही नव्हतं. आज निलिमा आल्यामुळे त्यांना खूप छान वाटत होतं. बरं, तू फ्रेश हो, मग जेवण करू थोड्या वेळाने. एवढं बोलून आई निघून जातात. आई गेल्यावर ती रूमचा दरवाजा बंद करून घेते. तिला जी रूम दिली होती त्यात घरातील सगळ्यांचे फोटो असतात आणि त्यातील ती रोहनचा फोटो हातात घेऊन त्याच्या फोटोवर ओठ टेकवते आणि खूनची स्माईल करत मनातच काहीतरी विचार करत असते. निलिमाला घरातील सगळे ओळखत असल्यामुळे नॉर्मल तिच्यासोबत सगळे बोलत होते. आज अविर्भाव पण फ्री असल्यामुळे तो अवनीला घ्यायला जाणार होता. इकडे मॅडम पण त्यांच्या घरी जाणार म्हणून खूप हॅपी होत्या. कधी अविर्भाव येतोय असं तिला झाले होते. अविर्भाव पण तिच्यासाठी खूप एक्सायटेड होता. त्याची छोटी बायको फायनली घरी येणार होती. त्यांचं सगळं आटपून तो दुपारीच तिला घ्यायला निघाला. जरा वेळ लवकरच निघाला होता, कारण त्याला काही वेळ अवनीच्या घरच्यांसोबत पण घालवायचा होता. अवनीच्या इथे पण जावई येणार म्हणून सगळं काही जावयाच्या आवडीचं बनवलं होतं. खूप हॅपी होते ते पण. काही वेळाने अविर्भाव अवनीच्या घरी पोहोचतो. आल्यावर फ्रेश होतो आणि तिच्या पप्पांशी गप्पा मारत असतो. नेहमी बडबड करणारा तुषार मात्र अविर्भाव समोर शांत होता. तो जे काही विचारेल तेवढ्याच प्रश्नांची उत्तरे देत होता. ते बघून अवनीला मात्र जाम हसायला येत होतं. नंतर ते सोबतच जेवण करतात. जेवण झाल्यानंतर पण थोडा वेळ गप्पा मारतात आणि नंतर त्यांचा निरोप घेऊन घरी जायला निघतात. आज दोघं पण खूप हॅपी होते. आज अवनी येणार आहे म्हणून तिच्या सासरी पण आतुरतेने तिची वाट पाहत होते. कधी घरी येते असं त्यांना झाले होते. अविर्भावने ड्रायव्हिंग करत तिचा हात हातात घेतला होता. खूप हॅपी होता तो, ती घरी येते म्हणून. काही वेळाने ते घरी पोहोचले आणि दोघं सोबतच आत गेले. आई बाबा हॉलमध्येच बसले होते. अवनी त्यांना आवाज देत पडतच आत आली. तिला बघून आई बाबांना खूप आनंद झाला. तिने आईना मिठी मारली
आई खूप मिस केले मी तुम्हाला. मी पण खूप मिस केले बाळा तुला. रोहन पण त्याच्या रूममध्ये होता. त्याला अवनीचा आवाज आला आणि तो पण खाली आला. तिला उचलून घेत, वहिनी खूप मिस केले तुला. पण आता तू आली आहेस ना, मज्जा करू आपण. दोघं एकमेकांना हायफाईव्ह करत म्हटले. अवनीची बडबड न थांबणारी होती. ती खालीच आई बाबा आणि रोहनसोबत गप्पा मारत बसली आणि अविर्भाऊ त्याच्या रूममध्ये निघून गेला. तोच निलिमा बाहेरून आली. ती तिच्या रूममध्ये जाणार तोच आईने तिला आवाज दिला. निलिमा त्याच्याजवळ येऊन उभी राहिली. निलिमा, ही अवनी आहे माझी सून आणि ही तुझी वहिनी. आईने अवनीला फोनवर बोलताना सांगितले होते. अवनी निलिमाबद्दल ऐकून होती. आज पहिल्यांदा भेटत होती. दोघं पण एकमेकांना हॅलो म्हणतात. ते तुम्ही बोला, मी आलोच फ्रेश होऊन. एवढं बोलून निलिमा तिच्या रूममध्ये निघून जाते. आई पण अवनीकडे पाहत, बाळा तू पण जा आणि फ्रेश हो, आराम कर थोडा वेळ. अवनी पण तिच्या रूममध्ये निघून जाते. आत येते, पाहते तर अविर्भाऊ बेडवर झोपलेला तिला दिसतो. झोपमध्ये पण तो कमालीचा हँडसम दिसत होता. अवनी त्याच्याजवळ येते आणि त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवते. त्याच्या कपड्यावर किस करते आणि फ्रेश व्हायला निघून जाते. फ्रेश होऊन बाहेर आल्यावर ती तिच्या आईला फोन करून सांगते पोचलो म्हणून. काही वेळ बोलून फोन ठेवते आणि खाली जाते. आई स्वयंपाकाची तयारी करत असतात. ती पण मदत करत असते. दोघं मिळून जेवण बनवतात. जेवण झाल्यानंतर त्या हॉलमध्ये येऊन बसतात. एक एक करून सगळे खाली येत होते. कधी सगळ्यांसोबत न बसणारा अविर्भाऊ पण खाली आला होता आणि गप्पा मारत होता. निलिमा पण येते आणि रोहनच्या शेजारी बसते. मुद्दाम त्याच्याजवळ बसते. तिचा स्पर्श त्याला होताच रोहन थोडं अंतर सोडून बाजूला सरकतो. अवनीचे लक्ष मात्र निलिमाकडे असतं. तिचं वागणे बघून तिला शंका येत असते, हिचे लक्षण चांगले नाही म्हणून. सगळे बोलत असतात आणि अवनी मात्र निलिमाकडे बारकाईने लक्ष देत असते. निलिमा कधी रोहनकडे तर कधी अविर्भाऊकडे एकटक पाहत असताना तिला दिसते. त्याचा प्रचंड तिला राग येतो. पण आता ती काहीही बोलू शकत नव्हती म्हणून शांत होती. चला जेवायला आणि ते सगळे जेवायला बसतात. आता पण निलिमा रोहनच्या शेजारी बसली होती आणि 1-2 वेळेला त्याला स्पर्श पण केला होता. रोहन तिला इग्नोर करत त्याचं जेवण करत होता. निलिमाच्या लक्षात येताच ती पण जेवण करायला लागते. जेवण झाल्यानंतर ते हॉलमध्ये बसतात आणि गप्पा मारतात. रोहन जाऊन आईस्क्रीम घेऊन येतो. एक एक करून सगळ्यांना देतो. निलिमा पण असल्यामुळे तिला पण रोहन आईस्क्रीम देतो. ते सगळे मिळून आईस्क्रीम खात असतात. अविर्भाऊ अवनीला त्याच्या हाताने आईस्क्रीम खाऊ घालत होता. अवनीला आईस्क्रीम किती आवडतो हे त्याला चांगलेच माहिती होते. त्या दोघांचं प्रेम बघून निलिमा मनात विचार करत, आता हा दिवस पण जास्त दूर नाही जेव्हा रोहन पण मला असं आईस्क्रीम खाऊ घालेल. पण निलिमाला कोण सांगेल ना की आपल्या रोहनला आधीच एक गर्लफ्रेंड आहे म्हणून. अवनी आणि अविर्भाऊचे प्रेम बघून आई बाबा आणि रोहन खूप हॅपी होते. आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर ते आपापल्या रूममध्ये निघून गेले. फ्रेश होऊन दोघं पण बेडवर आडवे झाले. आज अवनी हक्काने त्याच्या रूममध्ये आली होती. अविर्भाऊ तिला जवळ ओढत, बायको खूप मिस केले मी तुला. आता यापुढे मी तुला एवढे दिवस माहेरी जाऊ देणार नाही आणि तुला आई बाबा आणि तुषारची आठवण आली तर त्यांना इथे आपल्या घरी बोलवायचं. तो तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. आज त्याला तिचे खूप लाड करावेसे वाटत होते. तो तिच्या चेहऱ्यावर खूप सारे किस करतो. त्यानंतर तिच्या ओठांचा ताबा घेतो आणि तिला किस करत असतो. दोघं पण बराच वेळ किस करत असतात. त्यांचे श्वास जवळ होतात तसे ते बाजूला होतात आणि एकमेकांना मिठी मारतात. बायको, आज मी खूप हॅपी आहे. अहो मी पण. दोघं पण प्रेमाने एकमेकांशी बोलत असतात. इकडे रोहन पण नीतासोबत बोलत होता. त्याला रूममध्ये कंटाळा येतो म्हणून तो खाली गार्डनमध्ये येतो आणि बोलत असतो. इकडे निलिमा तिच्या रूममध्ये बसून विचार करत होती, हा रोहन नक्कीच त्या नीतासोबत बोलत असेल. तो आत येईल आणि पाणी नक्की पिणार. त्या बॉटलमध्ये एक औषध टाकते म्हणजे रोहनने पाणी पिल्यानंतर त्याला झोप लागणार आणि माझं काम अजून सोपं होणार. ती खाली येते. सगळे आपापल्या रूममध्ये असल्यामुळे निलिमाला तिचं काम करता येणार होतं. ती पटकन डायनिंग टेबलजवळ येते आणि पाण्याच्या बॉटलमध्ये पावडर टाकते आणि तिच्या रूममध्ये निघून जाते. रोहन अजून पण नीतासोबत बोलत असतो. पण बोलत बोलत तो एका ठिकाणी बसतो. निलिमा गॅलरीमध्ये येऊन उभी राहते आणि पाहत असते आत आला की नाही म्हणून आणि साईडला बसलेला रोहन तिला दिसत नाही. ती मनातून आनंदी होत, चला रोहन आला असेल आतमध्ये, मी 5 मिनिटांनी जाते खाली. इकडे अविर्भाऊला आईस्क्रीम खाल्ल्यामुळे सर्दी जाणवत होती म्हणून तो सिरप घेण्यासाठी खाली येतो. सगळे औषध किचनमध्ये असल्यामुळे तो ते सिरप घेतो आणि डायनिंग टेबलजवळ येतो. सिरप घेऊन तो पाणी पितो. त्याच बॉटलमधील पाणी पितो. त्या बॉटलमध्ये निलिमाने पावडर टाकली होती. पाणी पिल्यानंतर त्याला वेगळं वाटतं पण त्याला सर्दी असल्यामुळे कदाचित असेल म्हणून तो जास्त लक्ष देत नाही. तो त्याच्या रूममध्ये जायला लागतो.
आणि त्याला गरगरल्यासारखं वाटतं. समोर पण सगळं गोलगोल फिरत आहे असं त्याला वाटत होतं. तोच नीलिमा येते, पण लाईट बंद असल्यामुळे तिला कळत नाही रोहन आहे की अविर्भाव. ती त्याला पकडून तिच्या रूममध्ये नेत होती. रोहन बाहेरून आत येत होता आणि त्याला अंधारात नीलिमा तिच्या रूममध्ये कुणाला तरी नेत आहे ते दिसते, म्हणून तो तिला आवाज न देता तिच्या रूमकडे जायला निघतो. ती त्याला बेडवर झोपवते, त्याच्याकडे पाहत. आता तुला माझं होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. नेमका दरवाजा ओपन राहिल्यामुळे रोहन सहज तिचं बोलणं ते ऐकतो आणि तिला असं बोलताना बघून त्याला खूप राग येतो. कोण आहे म्हणून पाहायला तो लाईट ऑन करतो. लाईट चालू होताच नीलिमा पण घाबरून तिकडे पाहते, तर समोर रोहन असतो. ती शॉक होऊन, रोहन तू इथे आहे, तर मग हे कोण आहे? आणि ती बेडवर झोपलेला अविर्भावकडे पाहते आणि एकदम शॉक होते. अविर्भावला तिथे बघून रोहनला त्याच्याबद्दल काळजी वाटत. तो पडतच त्याच्याजवळ जातो आणि नीलिमाला धक्का देत बाजूला करतो आणि अविर्भावला आवाज देऊन उठवत असतो. भाई काय झालं तुला? तू इथे काय करतोय? पण अविर्भाव काहीही बोलत नाही. तो नीलिमावर ओरडत, काय केलं माझ्या भाईसोबत? त्याला काही झाले ना मी सोडणार नाही तुला. एवढं बोलून तो आईबाबांना उठवायला जातो. रोहनचा आवाज ऐकून ते उठून बाहेर येतात आणि त्याच्या मागे जातात. अविर्भावला नीलिमाच्या रूममध्ये बघून शॉक होतात, पण ही वेळ आता विचारायची नाही म्हणून ते अविर्भावला आवाज देत असतात. तोच रोहन अवनीला पण उठवायला जातो आणि तिला घेऊन नीलिमाच्या रूममध्ये येतो. नीलिमा तर एका कोपऱ्यात उभी असते. तिला माहिती होतं तिने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे म्हणून. अवनी अविर्भावजवळ जात रडायला लागते. अहो काय झाले आणि तुम्ही इथे काय करताय? अहो उठा न. आई बाबा तिला समजावत असतात. बाबा तुम्ही मला मदत करा, आपण भाईला त्याच्या रूममध्ये घेऊन जाऊ. आई तू तोपर्यंत डॉक्टरांना फोन कर. बाबा आणि रोहन मिळून अविर्भावला त्याच्या रूममध्ये घेऊन येतात. आई पण फोन करतात. इकडे सगळ्यांना प्रश्न पडला होता की अविर्भाव तिथे कसा? आता त्याची उत्तरं नीलिमाच देऊ शकत होती आणि पकडल्या गेल्यामुळे ती पळूनही जाऊ शकत नव्हती. अवनी अविर्भावचा हात पकडून त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होती. नीलिमा दरवाजाच्या बाहेर उभी राहून सगळं पाहत होती. रोहनचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो बाहेर येतो. आता बघून काय उपयोग होणार न? काय करणार होती माझ्या बाईसोबत? नीलिमा पण भीतीने सगळं काही सांगते. तिचं बोलणं ऐकून आई तिच्या कानात देतात. उद्या सकाळी तू या घरात दिसायला नकोस. तुझं सामान घ्यायचं आणि निघायचं. असं वागताना तुला लाज कशी वाटली नाही ग? किती नीच आहेस तू. इकडे अवनी अविर्भावच्या डोक्यावरून हात फिरवत, अहो उठा ना, बोला ना माझ्याशी. तोच डॉक्टर येतात. घरातील सगळे शांत होतात आणि त्यांच्या मागे अविर्भाव जवळ जातात. डॉक्टर चेक करतात. यांना काहीतरी दिलं गेलं आहे म्हणून ते शुद्धीत नाहीये. काळजी करू नका, मी एक इंजेक्शन देतो, त्यानंतर त्यांना बरं वाटेल. त्यांना शुद्ध आल्यानंतर उलटी होण्याची शक्यता आहे, तर तुमच्यापैकी एकाने जागरण करा आणि काळजी घ्या त्यांची. एवढं बोलून डॉक्टर निघून जातात. नीलिमा पण तिच्या रूममध्ये येऊन तिचं सामान पॅक करत असते. तिला माहिती होतं आता कोणीही तिला समजून घेणार नाही म्हणून. अविर्भाव साठी जागीच होते. त्याची शुद्ध येण्याची वाट पाहत होते. ते पूर्ण रात्र जागून काढतात. सकाळ होते पण अविर्भाव अजून पण शुद्धीत आला नव्हता. एक एक करून सगळे फ्रेश होतात आणि अविर्भावची शुद्धीत येण्याची वाट पाहत होते. अवनी आणि आईच्या डोळ्यात अश्रू असतात, पण रडत नाही. आईंना माहिती होतं त्या रडायला लागल्या तर अवनी पण रडेल म्हणून त्या शांत होतात. रोहन खाली येतो आणि काकूंना सांगून सगळ्यांसाठी चहा बनवतो. त्याला माहिती होतं कोणी काहीही खाणार नाही, पण चहा तरी घेतील. काही वेळाने काकू चहा बनवून घेऊन येतात. रोहन बळजबरीने हातात कप देतो. नाईलाजाने सगळे चहा पितात. रोहनला पण काळजी वाटत होती म्हणून तो त्याच्या रूममध्ये जातो आणि डॉक्टरांना फोन करतो आणि अविर्भावच्या रिपोर्टबद्दल विचारतो. काळजी करू नका मिस्टर रोहन, त्यांना उलटी झाली की बरं वाटेल. हो मान्य आहे, पण त्यासाठी तो आधी शुद्धीत तर यायला हवा ना. काळजी करू नका, मी येऊन चेक करतो. रोहन फोन कट करतो. त्याला नीताचा फोन येत असतो. तो एक दीर्घ श्वास घेतो आणि नीताला भाईबद्दल सगळं सांगतो. नीता काळजीने मी आलेच तिकडे आणि फोन ठेवते. नीलिमाशी कुणाला काही घेणं देणं नव्हतं. ती तिचं सामान घेऊन निघून गेली होती. रोहन विचार करत बाहेरच उभा असतो. तोच आईंना आवाज येतो आणि तो पडतच रूममध्ये जातो. अविर्भाव हळूहळू डोळे उघडत होता. त्याला शुद्धीत येताना बघून घरातील सगळ्यांना आनंद होत असतो, पण त्याला मळमळ झाल्यासारखं झाले. त्याने टप अविर्भावच्या समोर पकडला. अविर्भावला उलटी झाली आणि त्याच्या पोटातील पावडर बाहेर पडली. आता कुठे त्याला बरं वाटत होतं. अवनी पण त्याच्या पाठीवरून हात फिरवत होती. त्याला बेडला टेकवून नीट बसवले. खूप वीक दिसत होता तो. आई बाबा त्याच्या जवळ येतात. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असतात.
बाळा तू ठीक आहेस ना? काही त्रास नाही ना होत आहे? तो मान हलवून मी ठीक आहे म्हणून सांगतो. तुला काही खायचं? तोच डॉक्टर आत येतात आणि त्याला चेक करतात. कसं वाटत आहे मिस्टर अविर्भाऊ? ठीक आहे डॉक्टर, पण वीकनेस वाटत आहे. थोडे दिवस जाणवेल. ते अवनीकडे पाहत त्यांना भाताची पेज करून खाऊ घाला. त्यानेच त्यांना आराम पडेल. डॉक्टरांचं बोलणं ऐकून आई खाली किचनमध्ये जातात आणि भाताची पेज बनवायला घेतात. डॉक्टर त्याला चेक करून निघून जातात. काळजी करण्याचं काही कारण नव्हतं. नीता पण पडतच येते, पण अविर्भाऊ बाईला शुद्धीत बघून तिला आनंद होतो. बाबांना फोन आल्यामुळे ते त्यांच्या रूममध्ये निघून जातात. अविर्भाऊला रोहनसोबत बोलायचं असतं, म्हणून तो अवनीकडे पाहत, अवनी मला फ्रुट्स खायचे आहे, तू आणतेस का? हो हो, आणि ती खाली जाते. रोहन नीताला पण अवनीसोबत पाठवतो. त्या जाताच अविर्भाऊ रोहनकडे पाहत, मला काय झालंय? रोहन अविर्भाऊला सगळं काही सांगतो. अविर्भाऊला खूप राग येतो. बाई शांत हो, गेली ती, इथे नाहीये. तोच आई अवनी आणि नीता वर रूमजवळ आल्या. नीताने दरवाजावर टकटक वाजवले. रोहनने पटकन दरवाजा ओपन केला. ते आत आल्या. अवनीने तिच्या हाताने त्याला पेज खाऊ घातली. अविर्भाऊने पण शांतपणे खाऊन घेतली, कारण त्याला भूक लागली होती. त्यानंतर ॲपल खाल्ले. एक एक करून आपापल्या रूममध्ये निघून गेले. आता रूममध्ये ते दोघंच होते. अविर्भाऊ अवनीकडे पाहतो तर तिचा चेहरा रडून रडून उतरलेला असतो. अवनी दरवाजा बंद करतेस का? अवनी दरवाजा बंद करते. इथे माझ्याजवळ ये. तो जे सांगत होता ती शांतपणे तसंच करत होती. ती जवळ येताच त्याने तिला मिठीत घेतले. त्याच्या मिठीत जाताच तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. बायको रडू नकोस, बघ मी ठीक आहे. तू रडलीस तर मला त्रास होईल, कळतंय ना तुला? तशी ती पटकन अश्रू पुसते. अहो तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला काही त्रास नाही ना होत आहे? स्वीटी मी ठीक आहे, आणि तू जर अशीच माझ्याजवळ मिठी मारून राहशील तर मी लवकरच बरा होईल. अहो तुम्ही आराम करा, जास्त वेळ बसू नका. त्याच्या मिठीतून बाजूला होत ती म्हणते, मी करतो आराम, पण तू पण माझ्या मिठीत झोपणार आहे. आता त्याला नाराज करायचं नव्हतं, म्हणून अवनी पण त्याच्या मिठीत जाते. दोघं शांत एकमेकांच्या मिठीत असतात. कोणी काहीही बोलत नाही. विचार करत करत कधी त्यांचा डोळा लागतो त्यांना पण कळत नाही. अवनी आणि अविर्भाऊचे असेच प्रेम बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.